नमस्कार, लोक महाराष्ट्र न्यूज चॅनेल मराठीमध्ये आपले स्वागत आहे। बळीराम बोडके संपादक हे महिला व बाल कल्याण विभागाच्या योजनाची माहिती देत आहेत। नमस्कार, मी बळीराम बोडके संपादक लोक महाराष्ट्र न्यूज चॅनल। आजच्या भागात मी आपणास दिव्यांगाच्या संबंधित शासनाची एक महत्त्वपूर्ण योजना सांगणार आहे। बंधू भगिनींनो, दिव्यांगाच्या विकासासाठी प्रगतीसाठी केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासनातर्फे विविध लाभकारी योजना राबवल्या जातात। आपणास ही माहिती नसल्यामुळे आपण या लाभाच्या योजनेपासून दूर राहतो व आपल्या विकास योजनाचा निधी दुसरेच लांडगे खाऊन जातात। म्हणून अशा योजनाची महत्त्वपूर्ण माहिती आपल्या लोकप्रिय लोक महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या माध्यमातून जनहितार्थ माहिती प्रसिद्ध करत आहोत। अशी महत्त्वपूर्ण माहिती नियमितपणे तुमच्यासाठी पोहोचण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा, शेअर करा। बंधू भगिनींनो, आजचा विषय आहे बाल संगोपन योजना। शासनाच्या महिला व बाल कल्याण विभाग अंतर्गत ही बाल संगोपन योजना चालत असून या योजनेअंतर्गत 0 ते 18 वर्ष वयोगटातील मुलामुलींना प्रति महिना 2200 रुपये बाल संगोपन अनुदान मिळते। आई वडील मयत झालेले मुलामुलींना तसेच ज्या मुलींचे आई वडील दिव्यांग आहेत त्यांच्या मुलामुलींना 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत या योजनेचा लाभ मिळू शकतो। या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील महिला व बाल कल्याण विकास अधिकारी यांच्याकडे किंवा तुमच्या भागातील काही सेवाभावी संस्थामार्फत ही योजना राबवली जाते। यासाठी आपले दिव्यांग प्रमाणपत्र, आधार कार्ड, मुलामुलींचे जन्म प्रमाणपत्र, आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, बँक पासबुक, पासपोर्ट फोटो घेऊन जिल्हा महिला व बाल कल्याण विकास अधिकारी कार्यालयात दाखल करून या योजनेचा लाभ घ्या। आपल्या मुलामुलींना चांगले दर्जेदार शिक्षण देऊन त्यांचे भविष्य उज्ज्वल घडवा, यासाठी आपणास हार्दिक शुभेच्छा। या योजनेचा लाभ घेताना काही अडचणी आल्यास संपर्क करा बळीराम बोडके। संपर्क क्रमांक 9969456001। पुढील नवीन योजनासाठी चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा। धन्यवाद। नमस्कार।